मित्रांनो, शुभ सकाळ. गुड मॉर्निंग टू ऑल. आज आपण व्यावसायिक अर्थशास्त्र बिझनेस इकॉनॉमिक्समध्ये लॉ ऑफ सप्लाय, पुरवठ्याचा नियम, लॉ ऑफ सप्लाय, पुरवठ्याचा नियम, पुरवठा याला लॉ ऑफ सप्लाय, लॉ ऑफ सप्लाय. तर यामध्ये आपण शिकणार आहोत. तर लॉ ऑफ सप्लाय यामध्ये पुरवठ्याचा अर्थ, पुरवठा आणि साठा, त्यामध्ये अंतर, व्यक्तिगत पुरवठा आणि बाजारपेठेचा पुरवठा, त्यामध्ये पुरवठ्याचा नियम, त्या नियमाची, पुरवठा नियमाची गृहीत तत्वे, गृहीत परिस्थिती म्हणतो आपण त्याला, नंतर पुरवठा नियमाची अपवाद, पुरवठा नियमाला प्रभावित असणारे निर्धारक घटक, आणि अशा प्रकारचा आपण अभ्यास करणार आहोत. साधारणतः अर्थशास्त्रामध्ये मागणी पुरवठ्यामध्ये मागणी पुरवठ्याला विशेष महत्त्व आहे. कारण अर्थशास्त्रामध्ये प्रत्येक प्रश्नाचं जर उत्तर आपण शोधतो म्हटलं तर उपभोक्त्याच्या मागणी आणि उपभोक्त्याच्या मागणीवरून आपल्याला सापडते. जर उपभोक्त्याची मागणी जर निर्माण झाली नसती तर पुरवठ्याचं महत्त्व आपल्याला समजलं नसतं. म्हणून मागणीच्या नियमामध्ये जसं बेनहेमने थिअरी सांगितली तशीच पुरवठ्यामध्ये सुद्धा बेनहेमने थिअरी सांगितलेली आहे. बेनहेम सांगतात की एखाद्या व्यक्तीला जर समजा आपल्याला पुरवठा द्यायचा आहे, उत्पादन द्यायचं आहे, मागणी पुरवठा हे दोन शब्द टिकवून ठेवण्यासाठी एक उत्कृष्ट अर्थशास्त्र निर्माण झाला पाहिजे आणि त्याला त्याच्या विधानाला महत्त्व आहे. तर एका विशिष्ट काळामध्ये एका विशिष्ट किमतीला विक्रेता वस्तूचे जे परिमाण विकावयास तयार असतो त्या परिमाणाला वस्तूचा पुरवठा असं म्हटलं जातं. त्या पद्धतीला पुरवठा संबोधलं जातं. तर पुरवठा व्यक्त करताना वस्तूची किंमत, पुरवठ्याचा कालावधी आणि पुरवठ्याचं परिमाण यामध्ये समावेश आहे. आणि असा समावेश असताना समजा आपल्याला 1000 क्विंटल साखरेचा पुरवठा जर आपल्याकडे आहे तर 1000 क्विंटल साखर आपल्याला विकायची असेल तर आपल्याला किती किमतीने, कोणत्या ठिकाणी, कशा पद्धतीने आणि कोणत्या काळामध्ये 1000 क्विंटल साखरेचा पुरवठा आपण निर्माण केल्यानंतर विकला पाहिजे. म्हणजे त्याला मागणी आणि पुरवठ्याचं संतुलन म्हणतो आपण. पुरवठा जरी असला तर पुरवठ्याला अनुसरून मागणी शोधणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून विक्रेते वस्तूची किंमत पाहून वेगवेगळ्या किमतीला वेगवेगळ्या पद्धतीने त्याचे परिमाण सांगून त्याची विक्री करावी लागते. आपल्याला माहिती आहे की पुरवठ्याचा कालावधी हा 1 दिवसाचा असू शकतो, एका आठवड्याचा असू शकतो, एका महिन्याचा असू शकतो किंवा एका वर्षाचा असू शकतो. तो पुरवठ्याचा म्हणजे जसं उत्पादक जेव्हा संपूर्ण मागणीचं स्ट्रॅटेजी म्हणतो आपण, मागणीची स्ट्रॅटेजी शोधतो त्या पद्धतीने उत्पादन निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून या संदर्भात अनेक अर्थशास्त्रज्ञांनी त्याचं निदान केलेलं आहे, मांडणी केलेली आहे. तर पुरवठ्यात मागणी आणि पुरवठा याचं संतुलन जशी किंमत ठरते तसंच पुरवठा आणि साठा हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. पुरवठ्याची संकल्पना समजत असताना त्याची नीट कल्पना समजून घेण्यासाठी साठा आणि पुरवठा याचा फरक जाणणं अत्यंत आवश्यक आहे. तर साठा म्हणजे उत्पादक विशिष्ट वस्तूचे उत्पादन करतो आणि ते उत्पादन निर्माण केल्यानंतर तो माल गोदामामध्ये किंवा स्टोअर हाऊसमध्ये ठेवतोय तर त्याला आपण साठवून ठेवतो, त्याला आपण एक साठा असं समजतो. परंतु ठेवलेला साठा, गोदामात साठवून ठेवलेला साठा त्या मालाला साठा असं समजतो. त्यामध्ये बाजारपेठेत त्या विशिष्ट वस्तूची किंमत किती आहे, एखाद्या बाजारपेठेमध्ये एखाद्या वस्तूची किंमत किती आहे हे पाहून साठ्यातील काही भाग विक्रीसाठी बाजारात आणतो. म्हणजे विक्रीसाठी बाजारात आणलेला साठा हा काही भाग म्हणजे पुरवठ्याचा भाग होय किंवा पुरवठा होय असं समजतो. कारण बाजारात वस्तूची किंमत फारच जास्त असते तर उत्पादक सर्वच्या सर्व साठा बाजारात विक्रीसाठी आणत असतो. अशा वेळेस साठा आणि पुरवठा
हे समान होतो, परंतु वस्तूची किंमत फारच कमी असेल व तो साठ्यातील फारच थोडा भाग विक्रीसाठी आणतो तेव्हा किंवा आणत नाही, अशा वेळेस वस्तूचा पुरवठा फारच कमी किंवा शून्य होतो. म्हणजे उदाहरणार्थ भाजीपाला, दूध, मासे हे नाशिवंत असतात, पण ते साठवून ठेवणे याला कठीण असतं. म्हणून अशा वस्तूच्या बाबतीत साठा आणि पुरवठा यामध्ये फारसा फरक नसतो. परंतु कापड, साखर, साबण अशा टिकाऊ वस्तू जर असेल तर त्या टिकाऊ वस्तूच्या बाबतीत मात्र आपण साठा आणि पुरवठा वेगवेगळा करत असतो. म्हणून व्यक्तिगत पुरवठा आणि बाजारपेठेचा पुरवठा यामध्ये समजून घेणं आवश्यक आहे. कारण एखाद्या मागणीप्रमाणे पुरवठ्याचा विचार दोन पातळीवर करण्यात येतो. पहिली पातळी आहे व्यक्तिगत पुरवठा आणि दुसरी पातळी आहे बाजारपेठेचा पुरवठा. म्हणजे व्यक्तिगत पुरवठा आणि बाजारपेठेचा पुरवठा एखाद्या विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला एखाद्या विशिष्ट वस्तूचे किती नग विकावयाचे आहे हे किती नग विकावयास तयार आहे या परिमाणाला आपण व्यक्तिगत पुरवठा असं म्हटलं जातं. परंतु बाजारपेठेमध्ये अनेक विक्रेते असतात, विभिन्न विक्रेते असतात. त्या अनेक विक्रेत्यामध्ये त्या सर्व विक्रेत्याचा व्यक्तिगत पुरवठ्याची बेरीज जर केली तर त्याला आपण बाजारपेठेचा आपल्याला एकूण पुरवठा आपल्याला समजतो. तर एकूण पुरवठा अशा पद्धतीने समजतो. तर पुरवठ्याचं आपण त्याचं कोष्टक जर बघितलं तर एका विशिष्ट काळामध्ये निरनिराळ्या किमतीला वस्तूच्या किमती नगाचा पुरवठा केला जातो. विशिष्ट काळामध्ये विशिष्ट किमतीला वस्तूच्या किती नगांचा पुरवठा केला जातो त्याचं प्रमाण आपण समजूया. इथे यामध्ये एका वस्तूच्या निरनिराळ्या किमती आणि त्या किमतीच्या पुरवठ्यावर येणारा वेगवेगळा परिमाण म्हणजे त्याची मात्रा जर दाखवतो म्हटलं तर व्यक्तिगत पुरवठा आणि बाजारपेठेचा पुरवठा या दोन प्रकारे आपण सांगू शकतो. व्यक्तिगत पुरवठ्यामध्ये वस्तूच्या निरनिराळ्या किमती आणि त्या किमतीवर असलेला विक्रेता करीत असलेला वेगवेगळ्या नगाचा पुरवठा आपण सांगू शकतोय. तर त्या आधारे व्यक्तिगत कोष्टक सुद्धा आपण त्यामध्ये समजू शकतोय. साधारणतः बाजारपेठेचा सुद्धा कोष्टक आपण त्याचप्रमाणे सांगू शकतो की बाजारपेठेत विशिष्ट वस्तूचं जेवढे विक्रेते आहेत त्या विशिष्ट विक्रेत्याला व्यक्तिगत पुरवठा कोष्टकाची बेरीज आपण त्या कोष्टकामध्ये बघू. आपण यामध्ये कोष्टक बघूया की साधारणतः साखरे इथे पुरवठा समजून सांगत असताना या पद्धतीने आपण पुरवठ्याचा कोष्टक बघूया, टेबल बघूया. इथे साखरेची किंमत इथे विक्रेता अ नावाचा विक्रेता आहे, ब नावाचा विक्रेता आहे, इथे क नावाचा विक्रेता आहे आणि एकूण बाजार एकूण बाजाराचा पुरवठा. तर इथे साधारणतः पहिल्या 10 रुपये साखरेची किंमत आहे. अविक्रेता 500 किलो साखरेचा पुरवठा आहे. ब विक्रेता 300 किलो साखरेचा पुरवठा आहे आणि क विक्रेत्याकडे 200 किलो साखरेचा पुरवठा आहे. एकूण 1000 किलो एकूण बाजारपेठेमध्ये 1000 किलो साखरेचा पुरवठा आहे. त्यामुळे पुन्हा साखरेची किंमत पुन्हा समजा वाढली तर साखरेचा पुरवठा हा कशा पद्धतीने वाढतो बाजारामध्ये, म्हणजे डिमांड त्याला कशी क्रिएट होते. तर 20 रुपये साखरेची किंमत होते तेव्हा अविक्रेता 1000 किलो साखरेचा पुरवठा जवळ ठेवतोय. ब विक्रेता 600 केजी पुरवठा ठेवतोय. क विक्रेता 400 केजी ठेवतोय. तर इथे याचा हा पुरवठा सरळ वाढत आहे. म्हणजे बाजारामध्ये मागणी वाढली की पुरवठा त्याचं जे संतुलन आहे किमतीने तो ठेवतोय. अशा प्रमाणे
पुढे मात्र या पद्धतीने साठा करून ठेवतोय. तर या पद्धतीने हा जो पुरवठा याप्रमाणे वाढेल. तर या टेबलमध्ये असं दिलेलं आहे की या तालिकेमध्ये अ ब क हे जे विक्रेते आहेत, या विक्रेते म्हणजे 3 विक्रेते आहेत. साधारणतः साखरेच्या निरनिराळ्या किमतींना विक्रेते किती साखरेचा पुरवठा करतात हे या तालिकेमध्ये दाखवलेलं आहे. म्हणजे तिन्ही विक्रेते याची जी पुरवठ्याची किंमत आहे, विक्रेत्याच्या व्यक्तिगत पुरवठ्याची आकडेवारी बेरीज करून बाजारपेठेचा पुरवठा तयार करतो. पण ही साखरेची किंमत ही 10 रुपये असताना तो अविक्रेता 500 किलो आणि ब विक्रेता 300 किलो आणि क विक्रेता हा 200 किलोचा पुरवठा करतो. म्हणजे 10 रुपये किमतीला बाजारपेठेचा एकूण पुरवठा 1000 किलो साखरेचा आहे असं आपल्याला कळतं. म्हणजे व्यक्तिगत पुरवठा हा आणि बाजारपेठेचा पुरवठा असं निरीक्षण केलं तर आपल्याला साखरेची किंमत मात्र कमी आहे, परंतु व्यक्तिगत पुरवठा करताना साखरेची किंमत कमी दिसते. तसेच एकूण बाजारपेठेचा पुरवठा करताना सुद्धा साखरेची किंमत ही सारखीच दिसते. म्हणजे साखरेची जशी किंमत वाढत जाते तसतसा व्यक्तिगत पुरवठा सुद्धा आणि बाजारपेठेचा पुरवठा सुद्धा वाढत जातो. म्हणजे अशा प्रकारे कमी किमतीला कमी पुरवठा आणि जास्त किमतीला जास्त पुरवठा ही प्रवृत्ती बाजारपेठेमध्ये दिसून येते. म्हणजे बाजारपेठेमध्ये पुरवठ्याचा जो नियम सांगितला जाते, म्हणजे कोणत्याही उत्पादक किंवा कोणताही विक्रेता वस्तूची विक्री करण्यापूर्वी त्या वस्तूची बाजारपेठेमध्ये किंमत आणि ती वस्तू तयार करण्यासाठी आणि त्याला आलेला उत्पादन खर्च हे लक्षात घेऊन दोन्ही गोष्टीची तो तुलना करून वस्तूची किंमत आणि त्याचा उत्पादन खर्चापेक्षा जास्त असेल तर तो जास्त नगाचा पुरवठा करतो. म्हणजे वस्तूची किंमत तिच्या उत्पादन आणि खर्चापेक्षा जास्त असेल तर तो जास्त नगाचा पुरवठा करतो, कारण त्या व्यवहारामध्ये त्याला जास्त नफा प्राप्त करायचा असतो. म्हणजे यावेळी वस्तूची किंमत तिच्या उत्पादन खर्चापेक्षा कमी असेल तर तो कमी नगाचा पुरवठा करतो. अशा पद्धतीच्या व्यवहारामध्ये त्याला तोटा होतो किंवा हा तोटा तो कमीत कमी करण्याचा प्रयत्न बाजारपेठेमध्ये करत असतो. अशा प्रकारे जास्त किमतीला जास्त पुरवठा आणि कमी किमतीला कमी पुरवठा अशी प्रवृत्ती प्रत्येक विक्रेत्याची किंवा बाजारपेठेतील सगळ्या विक्रेत्याची दिसून येते. म्हणजे अशा आधारे वस्तूच्या पुरवठ्याचा नियम सुद्धा आपल्याला इथे दिसून येतो. साधारणतः व्यावसायिक बाजारपेठेमध्ये आपण पुरवठ्याचा जो नियम असं सांगितलंय की इतर परिस्थिती काय समान असताना वस्तूच्या किमतीमध्ये वाढ झाली तर त्या वस्तूच्या पुरवठ्यामध्ये सुद्धा त्याच पद्धतीने वाढ होते आणि जर त्या वस्तूच्या किमतीत घट झाली तर पुरवठ्यामध्ये त्याच प्रमाणात घट होते असं आपल्याला दिसतं. म्हणजे किमतीच्या समदिशेने पुरवठा बदलत जातो. साधारणतः हा नियम इथे या पद्धतीने स्पष्ट होतो की किमतीच्या दिशेने पुरवठा बदलत जातो असं आपल्याला दिसतं. म्हणून पुरवठा कोष्टक आणि पुरवठ्याच्या सहाय्याने आपण जे स्पष्टीकरण त्याचं समजून घेतो की एखाद्या विशिष्ट काळात निरनिराळ्या किमतींना वस्तूच्या किती नगाचा पुरवठा केला जातो आणि हे या कोष्टकामध्ये दिले जाते. या कोष्टकामध्ये पुरवठा कोष्टक, याला आपण पुरवठा कोष्टक असं म्हणतोय. पुरवठा नियम या कोष्टकाच्या सहाय्याने कसं आपल्याला समजून घेता येईल त्यामध्ये बघा. साखरेची किंमत प्रति किलो किंमत 10 रुपये किलो, आता साखरेची किंमत 40 रुपये आहे, 50 रुपये आहे, 50 रुपये किंमत असेल तर तो पुरवठा विक्रेता 1000 किलो साखरेची खरेदी करतोय. तर त्याप्रमाणे जसजशी बाजारामध्ये वस्तूची किंमत वाढते त्याप्रमाणे वाढत्या दराने किंवा वाढत्या उत्पादनाने सुद्धा त्याची ते खरेदी करतोय. म्हणजे समजा साखरेची किंमत 10 रुपये असेल तर तो 1000 क्विंटल तो साखरेची खरेदी करतोय. 20 रुपये असेल तर तो 2000 रुपये
2000 क्विंटल खरेदी करतोय, 30 रुपये असेल तर तो 3000 क्विंटल खरेदी करतो. म्हणजे साधारणतः उत्पादन इथे वस्तूची किंमत जशी वाढते तशी उत्पादनात जी मागणी आहे, म्हणजे आता बाजारपेठेमध्ये परिस्थिती इतर परिस्थिती समान असताना जो आज नियम सांगितलेला आहे की साधारणतः उत्पादन हे वस्तूच्या किमतीच्या वाढीप्रमाणे उत्पादन वाढवतो, म्हणजे तो पुरवठा वाढवतो, आणि उत्पादनाची किंमत कमी कमी झाली की तो उत्पादनाचा पुरवठा हा कमी कमी करतो. म्हणजे वस्तूची किंमत जर समजा कमी झाली तर मागणी वाढते, तर पुरवठादाराला त्याची ते परवडणार नसतं. वस्तूची किंमत कमी झाली तर पुरवठा उत्पादकाला कधीच परवडणार नाही, म्हणून उत्पादक कमी किमतीने विकण्यासाठी हा तयार होत नाही साधारणतः. म्हणजे विशिष्ट काळामध्ये विशिष्ट किमतीला जोपर्यंत त्याची उत्पादनाला मागणी येत नाही, मागणी म्हणजे किंमत येत नाही, तोपर्यंत आपलं उत्पादन विक्रीसाठी तयार होत नाही. म्हणजे बाजारात साखरेची किंमत 10 रुपये किलो आहे, तर त्या किमतीला तो 3000 क्विंटल साखरेचा पुरवठा आणून पाहतो, आणि त्या कारणाने साखरेची किंमत कमी होत असेल तर तो मुद्दाम साखरेचं उत्पादन करणार आहे किंवा साखरेची विक्री करणार आहे. परंतु 20 रुपये किलो किंमत जर होत असेल तर मात्र 10 रुपयाने वाढून 20 रुपये किंमत जर होत असेल तर निश्चितपणे तो अधिक उत्पादन बाजारामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे तो 2000 क्विंटल बाजारामध्ये साखर आणतो. म्हणजे वाढीव किमतीला उत्पादकाला वस्तू खरेदी करायला आवडते, परंतु विकताना मात्र ती जर किंमत पडत असेल तर तो उत्पादक कोणताच विकायला तयार नसतो, कारण त्याला नुकसान होत असते. म्हणून तोट्याने किंवा नुकसानीने कोणताच उत्पादक आपलं उत्पादन विक्रीला ठेवणार नाही. तर इथे पुरवठा किमतीच्या समदिशेने जो पुरवठ्याचा वक्र जो बदलतो तो या पद्धतीने बदलतो. साधारणतः आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की जसा मागणीचा वक्र डावीकडून उजवीकडे वळतो, त्याचप्रमाणे पुरवठ्याचा वक्र सुद्धा या पद्धतीने. आता इथे जसं इथे वस्तूची किंमत आहे, तर साखरेचं उत्पादन तर याप्रमाणे हे आपल्याला दिसेल. सॉरी तर याप्रमाणे ते वक्र आपल्याला दिसतोय की साधारणतः पुरवठ्याचा वक्र याप्रमाणे दिसतोय, मागणीचा वक्र याप्रमाणे दिसतोय. तर पुरवठ्याची जे वस्तूची किंमत संतुलन इथे जे दिसते, तर या पद्धतीने पुरवठ्याचा वक्र आपल्याला दिसतोय. तर पुरवठ्याच्या नियमाची गृहीत स्थिती कशी आहे तर हे आपण समजून घेऊया. त्यामध्ये पुरवठा नियमाच्या इतर म्हणजे गृहीत परिस्थिती याप्रमाणे दिलेली आहे की इतर परिस्थिती समान असताना या शब्दामध्ये फार महत्व आहे. कारण बाजारपेठेमध्ये प्रत्येक विक्रेत्याला जेव्हा वस्तूची उत्पादन विकावं लागतं तर त्याचा उद्देश जास्तीत जास्त नफा मिळवणे हा असतो. ग्राहक विक्रेते उत्पन्न स्थिर असताना ग्राहक विक्रेते असावे, म्हणजे उत्पन्नाची किंमत म्हणजे वस्तूची किंमत स्थिर असताना ग्राहक आणि विक्रेते एकत्र येऊन आपल्या वस्तूची आणि मागणी आणि पुरवठ्याचं संतुलन निर्माण करावं अशी स्थिती बाजारामध्ये असायला पाहिजे. वस्तूच्या उत्पादन तंत्रामध्ये बदल होता कामा नये. म्हणजे पुरवठा जर निर्माण करायचा असेल तर वस्तूच्या इतर कोणत्याही उत्पादन तंत्रामध्ये बदल झाला नाही पाहिजे. उत्पादक घटकाच्या किमती स्थिर असाव्यात, म्हणजे साधारणतः उत्पादनाचे घटक हे पुरेशा प्रमाणात असावे. कारण तुटवडा असेल तर वस्तूची किंमत पुन्हा आणखी वाढेल, आणि जास्त उत्पादन असेल तर
किंमत सुद्धा वाढू शकते. तर ग्राहक आणि विक्रेते याच्या आवडीनिवडी मात्र बाजारपेठेमध्ये स्थिर असायला पाहिजे. पुरवठा निर्माण करताना ग्राहकांच्या आवडीनिवडी ह्या स्थिर असायला पाहिजे. पसंतीचा क्रम सुद्धा हा क्रमवार बदलायला नाही पाहिजे. वरील नवीन उत्पादनासाठी मात्र बाजारपेठ नवीन पद्धतीने उपलब्ध असायला पाहिजे. वाहतुकीच्या सोयी उपलब्ध असाव्यात आणि सरकारचं धोरण सुद्धा त्यामध्ये चांगल्या पद्धतीचं असायला पाहिजे. म्हणजे जेणेकरून सरकारच्या धोरणामध्ये वारंवार बदल होता कामा नये. व्यापार चक्राची स्थिती सुद्धा वारंवार तिथे निर्माण व्हायला नको. स्फीती किंवा अपस्फीती वारंवार व्हायला नको किंवा वस्तूच्या किमतीमध्ये क्रमतः बदल चढ उतार व्हायला नको. म्हणजे पुरवठा निर्माण करताना एकतर स्फीतीची स्थिती निर्माण असायला पाहिजे. म्हणजे वस्तूच्या किमती वाढत असताना मात्र ग्राहकांना एक चांगल्या प्रकारची खरेदी करण्यासाठी एक वातावरण निर्माण करण्यासाठी मात्र पुरवठा हा चांगल्या पद्धतीने म्हणजे वस्तूच्या मागणीची परिस्थिती लक्षात घेऊन उत्पादकाने आपला पुरवठा निर्माण केला पाहिजे. तर याचे अपवाद सुद्धा आहे. तर पुरवठ्याच्या नियमाचे अपवाद असे आहे की पहिला अपवाद आहे शेतमाल. शेतमालाच्या बाबतीत मात्र हा नियम इथे लागू होत नाही. कारण एखाद्या वेळेस शेतमालाच्या किमतीमध्ये फार वाढ झाली की शेतमालाला ताबडतोब पुरवठा करता येतो. ताबडतोब शेतकऱ्याने आपल्या शेतातून उत्पादन विक्रीला काढता येत नाही किंवा उत्पादन स्थळी बाजारपेठेत नेता येत नाही. कारण शेतमालाला उत्पादनाकरता काही कालावधी लागतो. म्हणजे कालावधी असताना अशा वेळेस जर समजा वाहतुकी तंत्र म्हणजे वाहतुकीच्या किमतीमध्ये वाढ झाली तर निश्चितपणे उत्पादन सुद्धा त्याप्रमाणे उत्पादनाच्या किमती वाढवाव्या लागतात. म्हणून उत्पादनाची इतर तंत्र बदल होता कामा नये. तर या पद्धतीने पुरवठा नियम आहे. तर शेतमालाच्या ज्या उत्पादनाला मात्र पुरवठा नियम लागू होत नाही. दुर्मिळ वस्तूसाठी सुद्धा पुरवठ्याचा नियम लागू होत नाही. जसं शिवाजीची तलवार विकायची आहे तर शिवाजीची तलवार म्हणजे आता दुर्मिळ वस्तू आहे. निश्चितपणे त्या वस्तूची किंमत मोठ्या प्रमाणात असेलच. म्हणजे गांधीजीचा चष्मा विकायचा आहे तर साहजिक दुर्मिळ वस्तू आहे. महापुरुषाच्या या अशा स्टेटस असलेल्या वस्तूला मात्र पुरवठ्याचा नियम इथे लागू होत नाही. म्हणजे किमतीमध्ये किती वाढ झाली तरी पुरवठा मात्र इथे वाढवता येत नाही असं आपल्याला दिसतं. आणि नाशिवंत वस्तूच्या संदर्भात मात्र पुरवठ्याचा नियम लागू होत नाही. कारण दूध, भाजीपाला, फळे हे नाशिवंत असतात. याचा साठा करणं अत्यंत शक्य नसतं. म्हणून इथे पुरवठ्याचा नियम लागू होत नाही. कारण किंमत कमी झाली म्हणून वस्तू मात्र साठवून ठेवता येत नाही आणि किंमत कमी झाली तरी पुरवठा त्याचा कमी होत नाही. तर इथे भविष्यकालीन किमतीचा अंदाज सुद्धा महत्त्वाचा आहे. तर भविष्य काळामध्ये जी एखादी वस्तूच्या किमतीला आणखी एक समजा पुरवठ्याची आणखी वाढ जर झाली, वस्तूच्या किमतीमध्ये एखाद्या वेळेस वाढ झाली तर अशा वेळेस मात्र प्रचलित किंमत मात्र त्याची जी वस्तूला असणारी प्रचलित किंमत विक्रेते त्या अशा वस्तूचा पुरवठा कमी करतात. कारण साधारणतः पुरवठ्याचा नियम या पद्धतीने लागू होत नाही. हस्तकौशल्याच्या अप्रतिम वस्तूला सुद्धा पुरवठ्याचा नियम लागू होत नाही. कारण अशा नियमाला पुरवठा नियम अपवाद आहे असं आपल्याला समजतं. कारण वस्तूच्या किमती वाढल्या तरी पुरवठा ताबडतोब वाढवणं हे कठीण जातं. म्हणून पुरवठा नियम अशा पद्धतीचे अपवाद आहे. इथे मी माझं लेक्चर थांबवतोय. थँक्यू.